व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. ऑनलाईन क्लास आपण व्हॉट्सअपद्वारे चालवत असतो. विद्यार्थ्यांनी झालेला अभ्यास आपल्या दररोजच्या लेक्चर वाईज आपल्याला व्हॉट्सअपवर फक्त पाठवायचा असतो. झालेल्या टेस्ट सोडवूनसुद्धा पाठवायचे असतात. तर दिनांक आज 25 जानेवारी 2024 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक डे 84 आपण बघणार आहोत. तर झालेला अभ्यास आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा आपण पाठवू शकता. तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण दररोजच्या सरावासाठी शब्दसाठा वाढण्यासाठी विद्यार्थ्यांचं घेत असतो. तर पहिली स्पेलिंग आहे आपली बेस्ट, BEST बेस्ट. बेस्ट म्हणजे सर्वात चांगला. त्यानंतर आहे बेटर, BETTER बेटर म्हणजे जास्त चांगला. बिटवीन, BETWEEN बिटवीन म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये. त्यानंतर बियॉन्ड, BEYOND बियॉन्ड म्हणजेच पलीकडे. बायसिकल, BICYCLE बायसिकल म्हणजेच सायकल. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग म्हणजे दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी दररोज घेत असतो. तर आजचे 5 वाक्य आपण बघूया. तुम्ही चांगली मुलं आहात. यू आर गुड किड्स. यू आर गुड किड्स. आता तू खोटं बोलतोयस. यू आर लाईंग नाव. आता तू खोटं बोलतोयस. यू आर लाईंग नाव. तू देव नाहीयेस. यू आर नॉट गॉड. तू देव नाहीयेस. यू आर नॉट गॉड. शत्रू तू आहेस. यू आर द एनिमी. शत्रू तू आहेस. यू आर द एनिमी. आजचं शेवटचं वाक्य, तू पहिला आहेस. यू आर द फर्स्ट. तू पहिला आहेस. यू आर द फर्स्ट. तर अशा पद्धतीने दिलेले वाक्य आणि ज्या स्पेलिंग आहे तर त्या विद्यार्थ्यांनी दररोजच्या दररोज वाचन करत जा. म्हणजे इंग्लिश आपलं बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये झालेलं दिसन. दररोजचे 5 वाक्यसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करा. भरपूर वाक्य तुमचे लक्षात राहील. वाक्याची रचना लक्षात राहील. नक्कीच तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा चांगले इंग्लिश तुम्ही अंडरस्टँडिंग करू शकता. प्रेझेंट टेन्स बघितला कालच्या क्लासमध्ये. 3 दिवसाच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण केला. तर आज सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ, त्याची रचना आणि त्याचा अभ्यास आपण फक्त 2 लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. तर पहिले आपण सर्वप्रथम स्ट्रक्चर आपण समजून घेऊया. सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. तर आता साधा भविष्यकाळात पुढे घडणाऱ्या क्रियांचा समावेश केला जातो. म्हणजे भविष्यकाळामध्ये काही गोष्टी ज्या घडणार आहे त्याचा समावेश केला जातो. तर रचना कशी बघा, शाल किंवा विल प्लस क्रियापदाचे मूळ रूप घ्यायचे आपण म्हणजे V1 घ्यायचा आणि कर्म. आणि सिम्पल फ्युचर टेन्सची वाक्यरचना कशी असते ती आपण बघूया. आता वाक्यरचना बघा, पहिले कर्ता घ्यायचा प्लस, आता शालच्या ऐवजी विलच वापरला जातो बघा, प्लस क्रियापद घ्यायचं आहे आणि कर्म घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि जर करते आय, वी, यू, ही, शी, इट, दे जरी असेल तरी आपल्याला काय घ्यायचं आहे, विल वापरायचं आहे. आणि त्यानंतर राईट क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला दिसतंय. आणि वाक्य बघूया, आय विल राईट अ लेटर. मी पत्र लिहीन. आय काय झाला आपला सब्जेक्ट प्लस आपण काय घेतला, विल घेतला. आणि राईट काय घेतलं आपलं, व्हर्ब घेतलं. आणि अ लेटर जे आहे ते आपलं काय राहिलं मग, ते ऑब्जेक्ट आहे. काय आहे ते, ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने वाक्यांची रचना किंवा सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळाची जी रचना आहे ते आपण बघितली. आणि करते कोणती राहू द्या, आय राहू द्या म्हणजे मी, यू, आम्ही, यू तू किंवा तुम्ही, ही, तो, शी, ती, इट ते, दे ते, त्या आणि ती. कोणते करते जर असलं तरी त्यासमोर विलच वापरा. आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्या आणि त्यापुढं उरलेलं ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण काही समजून घेऊया. साधा भविष्य काळामध्ये क्रियापदाचा मूळ रूपाचा अर्थ नेमके काय होऊ शकतो. जर विल डू असेल तर करेन, करेल, करतील, कराल, करशील किंवा करू. त्यानंतर विल राईट म्हणजेच लिहीन, लिहील, लिहितील, लिहू, लिहिशील, लिहाल. विल इट खाईन, खाईल, खातील, खाऊ,
खाशील किंवा खाल म्हणजे भविष्याचं बोलणं आपण केलेलं असतं की एखादी गोष्ट आपण करू, खाऊ, पिऊ, जाऊ अशा पद्धतीने. विल ब्रिंग आणेन, आणेल, आणतील, आणू, आणशील किंवा आणाल. विल रन म्हणजे धावेन, धावेल, धावतील, धावू, धावशील किंवा धावाल भविष्याचं बघा. विल फाईट लढेन, लढेल, लढतील किंवा लढू किंवा लढशील किंवा लढाल. तर अशा पद्धतीने भविष्यकाळातील क्रियापदाचा मूळ स्वरूपाचा अर्थ काय होतो ते आपण बघितलेलं आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण सरावासाठी 5 वाक्य घेऊया आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण 15 ते 20 वाक्याचा पुन्हा उद्याच्या क्लासमध्ये आपण सराव करूया. तर आज फक्त आपण हे 5 वाक्य बघूया. मी क्रिकेट खेळेन. आता बघा आय शालच्या ऐवजी तुम्ही विल सुद्धा घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आय विल प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळेल. भविष्य बघा फ्युचर, भविष्यकाळ पण कसा साधा, मी क्रिकेट खेळेल. आता आय काय घेतला आपण, सब्जेक्ट घेतला. आय सब्जेक्ट आहे बघा. त्यानंतर शाल किंवा विल आपल्याला वापरायचं आहे. प्ले आपलं क्रियापदाचं पहिलं रूप आणि उरलेलं ऑब्जेक्ट क्रिकेट. दुसरं वाक्य आहे आम्ही पत्र लिहू. वी इथं विल घेतला तरी चालेल. वी विल राईट क्रियापद घेतला आणि उरलेलं आपलं ऑब्जेक्ट. वी शाल किंवा वी विल राईट अ लेटर. तू गाणे गाईल. यू विल सिंग अ सॉन्ग. यू आपला सब्जेक्ट, शाल किंवा विल घ्यायचा आहे. सिंग आपल्यावाला V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. पुढचं वाक्य आहे तो चित्र पाहिल. ही विल लुक अ पिक्चर. तो चित्र पाहिल. ती कादंबरी वाचेल. शी विल रीड अ नॉवेल. शी आपलं करता झाला. शाल किंवा विल आपल्याला वापरायचं आहे. रीड आपल्याला V1 झालं म्हणजे वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप आणि अ नॉवेल ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळाचे आपण काही सराव बघितलेले. उद्याच्या क्लासमध्ये आपण 15 ते 20 वाक्यांचे सराव घेऊया. म्हणजे आपलं सिंपल फ्युचर टेन्समध्ये कसे वाक्य बोलले जातात, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि वाक्य कसे बनवले जातात, कसे बोलले जातात हे फक्त विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये.